तर बघू शकता तुम्ही किती छान असा पॉप तयार झालेला आहे। खूप सुंदर असा फुग्गा दिसत आहे बघा। स्टिचिंग आणि कटिंग दोन्ही पण केलेला आहे। तर खूप छान असा पॉप आलेला आहे। तर बघू शकता बघा किती पॉप असा दिसत आहे आणि ब्लाउजवर खूप सुंदर असा दिसत आहे। तर बघा फिटिंग आणि फिनिशिंग सहित। नमस्कार, मी भारती। माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर बघा आज आपण फुग्गाबाई अस्तिंग तयार करून घेणार आहोत। तर बघा व्हिडिओस पूर्ण पहा। तर बघा अशी आपल्याला फोल्ड करून घ्यायचे आहे, दोनही भाग सारखे जोडून घ्यायचे आहेत। तर आपल्याला याच्यात दोन अस्तिंग तयार करून घ्यायचे आहेत, दोन फुग्गाबाई। तर एवढी भाग आपल्याला सोडून घ्यायचे आणि इथून 2 इंच सोडून घ्यायचं आहे। तर बघा आपल्याला बॉर्डर खालच्या साईडनं जोडून घ्यायचे आहे, जसं की थंबनेलमध्ये बघितलंच आहे तुम्ही। आणि ही बॉर्डर आपल्याला खाली जोडून घ्यायचे प्लेट पाडून झाल्याच्या नंतर। तर पूर्ण उंची आपल्याला घ्यायची आहे 8 इंच। तर बघा मी 8 इंच घेतलेली आहे। आणि बघा इथून आपल्याला जोड लावून घ्यायचे आहे, कारण आपल्याला फुगा पॉप तयार करून घ्यायचे आहे। तर इथून आपल्याला जोड लावून घ्यायचे आहे। जसं की आपण जास्त मापाचा फुगा तयार करत आहोत तर जास्त आपण वाढवून घ्यायचं। इथून 3 इंच घ्यायचा आहे। तर बघा इथून 3 इंच घ्यायचा आहे आणि मुंड्याचा भाग आपल्याला मोजून घ्यायचा आहे। तर मुंडा आपला जेवढा आहे प्रॉपर आपल्याला तेवढा घ्यायचा आहे। आणि बाहीला बघा अशा जसं की साध्या बाहीला आपण आकार देतो तशाच पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे। आणि आतल्या बाजूने आपल्याला अर्धा इंच पाऊण इंच आतल्या बाजूने द्यायचा आहे, जी फ्रंट भागाला। तर बघा फ्रंट भाग आपण जोडतो त्या भागाला आतल्या बाजूने आपल्याला आकार द्यायचा आहे। तर बघा अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायची आहे। तर आपल्याला याच्यात 2 फुग्गाबाई तयार करून घ्यायच्या। तर बघा दोनही भाग आपण सारखे जोडले, इथं कट लावली आणि इथं पण कट लावून घ्यायची आहे। आणि आता इथं आपल्याला जोड लावून घ्यायचे आहे। तर बघा हा भाग आपल्याला सारखा कट करून घ्यायचा आहे आणि इथं आपल्याला जोड लावून घ्यायची आहे। तर बघा जर मोठा फुगा तयार करायचा असेल तर आपल्याला थोडा कापड जास्त वाढवून घ्यायचा आहे। तर बघा हा 30 साईजचा ब्लाऊज आहे। तर मी 30 साईजचा ब्लाऊज आहे, तर ब्लाऊजनुसार मी पॉप बनवून घेत आहे। तर आपल्याला जेवढा जर फुगा वाढवायचा असेल तर आपण वाढवू शकतो। आणि जसं की आपल्याला जास्त फुगा असला म्हणजे 36 साईज 32 साईजनुसार आपल्याला फुगा वाढवून घ्यायचा असते। तर हे 30 साईजचं ब्लाऊज आहे, तर त्यानुसार मी माप लावून घेतलेला आहे। तर बघा इथं आपल्याला आता जोड देऊन घेतली, हा भाग कटिंग करून घेतला। आणि बघा आता आपल्याला हा पण सारखा भाग करून घ्यायचा आहे। तर बघा दोनही भाग आपल्याला सारखे असे जोडून घ्यायचे आहेत। बघा इथून सारखे जोडून घ्यायचे आहे आणि इथून आपल्याला मुंडा प्रॉपर असा मोजून घ्यायचा आहे एकदा। तर बघा मी इथं 6 इंच घेत आहे। तर बघा इथून 6 इंच घेतलं आणि हा भाग एक्स्ट्राचा कटिंग केला आणि इथं बघा कट लावून घ्यायची आहे, जसं की आपल्याला 6.5 इंच प्रॉपर असं माहीत राहिलं पाहिजे। तर बघा इथून हा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि दोनही भाग आपल्याला सारखे जोडून हा भाग पण आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे। फ्रंट भाग पण आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे। तर बघू शकता तुम्ही। आता बघा आता आपल्याला अस्तर कटिंग करून घ्यायचं आहे। तर आपल्याला अस्तर कटिंग करून घ्यायचं आहे, तर दोनही भाग आपल्याला असे सारखे असे जोडून घ्यायचे आहेत। बघू शकता तुम्ही सारखे असे जोडून घ्या। तर ह्या साईडनं आपल्याला कमी कापड जात आहे, तर बघू शकता कमी कापड जाते त्या साईडनं आपल्याला जोड लावून घ्यायचं आहे। तर मी इथून आता कटाई करून घेत आहे। अस्तर माझ्याकडे कमी होतं तर मी आता इथं जोड लावून घेणार आहे। तर बघू शकता तुम्ही इथं आपल्याला बघा किती 4 इंच कमी पडत आहे आणि उंचीमध्ये 7 इंच। तर आपल्याला 4 इंचाची आपल्याला अशी बघा 4 इंच इथून मापून घ्यायचं आहे आणि पूर्ण उंची 7 इंच। तर उंचीमध्ये 7 इंच आणि रुंदीमध्ये आपल्याला 4 इंच घ्यायचं आहे। तर बघा आता आपण इथं जोड लावून घेणार आहोत। तर मला एका ताईचा कमेंट होता की ताई फुगेवाला ब्लाऊज दाखवा, थोडा उशीर लागला पण मी नक्कीच फुगेवाला ब्लाऊज घेऊन आली। खूप छान असा पॉप दिसतो। तर तुम्ही व्हिडिओ आणि थंबनेलमध्ये बघितलंच आहे, खूप छान असा पॉप। तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा। तर बघा इथं आपल्याला डापटीप देऊन घ्यायची आहे, शिलाई निघली न पाहिजे।
दोनही साईडनं तसंच सारखं. आता बघा एकच मी तुम्हाला स्लीव फुगा बनवून दाखवणार आहे, तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता, त्या कारणाने मी एकच स्लीव तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा इथून आपल्याला, तर बघा आता सरळ भाग आपल्याला वर ठेवून घ्यायचा आणि उलटा भाग आपल्याला खाली ठेवून घ्यायचा आणि शिलाई करून घ्यायची आहे. बस आता आपली इकडून शिलाई झाली. आता ह्या साईडनं आपल्याला पूर्ण राऊंडला शिलाई करून घ्यायची आहे. आता बघा आपली शिलाई झालेली आहे, पूर्ण राऊंड शिलाई करून घेतलेली आहे. आता दोनही भाग आपल्याला सारखे असे जोडून घ्यायचे आहेत. तर बघा खोल भाग आपल्याला फ्रंट साईडनं जोडून घ्यायचा असतो. तर आता बघा जिथं आपण कट लावलेली आहे 3 इंच इथून माप लावलं होतं, इथून कट लावली, इथून आपल्याला प्लेट पाडून घ्यायचे आहेत. एकदम छोट्या छोट्या अशा प्लेट पाडून घ्यायच्या आहेत. बघा 4 प्लेट इथं आणि 4 प्लेट ह्या साईडनं. तर आपल्याला 8 प्लेट अशा पाडून घ्यायच्या आहेत, एकदम छोट्या छोट्या प्लेट पाडून घ्यायच्या आहेत. तर बघा माझे प्लेट इथून पाडून झालेले आहेत. आता आपल्याला खालच्या साईडनं पण बघा सारखं असं मोजून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही, नाहीतर मग आपल्याला इकडून टेप लावून घ्यायचा आहे. इथून आपल्याला जेवढं आहे तेवढं आपल्याला मार्जिंग करून इथून आपल्याला प्लेट पाडून घ्यायचे. जसं की आपण ह्या साईडनं उलटे प्लेट मारले आहेत, तर ह्या साईडनं आपण ज्या साईडनं आहोत त्या साईडनं प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. याच्यानं खूप छान असा पॉप येतो आणि खूप मस्त असा दिसतो. तर बघा इकडल्या साईडनं पण आपल्याला 8 प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. तर बघा इथं 8 प्लेट टाकून घेतली आहेत. खूप छान असा पॉप तयार झालेला आहे. बघा किती सुंदर असा दिसत आहे. तर बघा किती छान असं दिसत आहे. तर इथून आपल्याला मुंडा मोजून घ्यायचा आहे 6.5 इंच. तर बघा इथं 6.5 इंच येत आहे. तर मी इथं कट लावून घेत आहे. तर आता बघा आपल्याला किती मस्त असा प्लेट पाडून घेतली आहे, खूप छान आणि सुंदर दिसत आहे. तर बघा आता इथून आपल्याला बॉर्डर जोडून घ्यायची आहे. तर बघा इथून आपल्याला कट करून घेतली आणि आपल्याला मेन अस्तर बरोबर असं सारखं जोडून घ्यायचं आणि तेवढाच भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. जेवढी बॉर्डर आहे आपल्याला तेवढाच भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. तर बघा आता बघा उलट्या साईडनं आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे. सरळ साईड खाली आणि उलटा भाग वर आणि शिलाई करून घ्यायची आहे. स्टिचिंग करून घेतली. आता आपल्याला याच्यावर डापटीप घेऊन घ्यायची आहे. तर बघा आता इथून आपण शिलाई करून घ्यायची आहे, डापटीप देऊन घ्यायची आहे. तर बघा आता ह्या साईडनं आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. अस्तरचा भाग वर तर नाही आला पाहिजे, आपल्याला अशी काळजी घ्यायची आहे. बघा बरोबर सारखा असा दोनही भाग सारखे असे जोडून घ्यायचे आहेत. तर बघा प्रॉपर असं आपली बॉर्डर तयार झाली. एक्स्ट्राचा भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. तर बघा आता अशी आपल्याला जोडून घ्यायचा आहे. बॉर्डर जोडलेला भाग खाली आणि जो प्लेट पाडलेला आहे तो खाली आणि बॉर्डरचा भाग त्याच्या वर आणि अस्तर वरच्या साईडनं आहे. तर बघा प्लेटा इथून बरोबर अशा प्रॉपर आल्या पाहिजेत, कुठेही अशा दबल्या नाही पाहिजेत. तर बघा हा भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. तर बघा आता आपल्याला याच्यावरून एक शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा आता प्रॉपर असं आपलं फुगा तयार झालेला आहे. खूप छान असा फुगा तयार झालेला आहे, बघू शकता. तर 9 इंचाचा आपल्याला पूर्ण लांबी उंचीमध्ये 9 इंच ठेवून घ्यायचे आहे. बाकीचा भाग आपल्याला एक्स्ट्राचा कट करून घ्यायचा आहे. तर बघा 9 इंच आहे तर 9.5 इंच आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. मला 9 इंचाचाच पॉप तयार करून घ्यायचा होता, तर मी 9 इंचच ठेवून घेणार आहे आणि अर्धा इंच शिलाई मार्जिंगसाठी. तर बाकीचा भाग मी कटिंग करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने बघा 9 इंच आले इथून आणि अर्धा इंच शिलाई मार्जिंगसाठी आणि हा भाग मी बाकीचा कट करून घेणार आहे. जेवढी आपल्याला लांबी पाहिजे तेवढा आपण घेऊ शकतो. तर बघा किती छान असा पॉप तयार झालेला, खूप सुंदर असा दिसतो. तुम्ही पण ट्राय करा एकदा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसा बनला. तर बघा किती छान असा दिसत आहे. तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ नक्की